नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पेन्शनबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय. EPFOला धक्का. या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ. लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी. पेन्शन प्रकरणात हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय देत म्हटले आहे की 1 सप्टेंबर 2014 रोजी सेवेत असलेले आणि कर्मचारी पेन्शन योजनांचे सदस्य असलेले कर्मचारी उच्च पेन्शनपासून वंचित ठेवता येत नाही. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती. न्यायालयाने स्पष्ट केले की संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वास्तविक वेतनाच्या आधारे PFमध्ये योगदान देण्यासाठी संयुक्त पर्याय निवडला असेल तर त्यांना उच्च पेन्शनचा लाभ मिळण्यास पात्र ठरवले जाईल. EPFOने यापूर्वी त्यांचे अर्ज फेटाळले असले तरी हा लाभ नाकारता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. हायकोर्टाच्या निकालाचा कोणाला होणार फायदा? कर्नाटक हायकोर्टाच्या या निर्णयाचा थेट फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे, जे 1 सप्टेंबर 2014 पूर्वी EPS सदस्य होते, जे त्या तारखेनंतरही सेवेत कायम होते, ज्यांनी हायर पेन्शनचा पर्याय निवडला होता, ज्यांचे अर्ज EPFOने फेटाळले होते. न्यायालयाने स्पष्ट केले की केवळ तांत्रिक कारणांमुळे पात्र कर्मचाऱ्यांना उच्च पेन्शनपासून वंचित ठेवता येणार नाही. EPFOने नाकारलेल्या अर्जावर न्यायालयाने व्यक्त केली नाराजी. EPFOने अनेक कर्मचाऱ्यांचे हायर पेन्शन अर्ज फेटाळल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते की ते वास्तविक पेन्शनच्या आधारे योगदान देण्यास तयार होते, मात्र EPFOने त्यास परवानगी दिली नाही. न्यायमूर्ती अनंत रामनाथ हेडगे यांच्या खंडपीठाने EPFOचे नकार आदेश रद्द करत पात्र कर्मचाऱ्यांना हायर पेन्शनचा लाभ देण्याचे निर्देश दिले आहे. मात्र न्यायालयाने हेही स्पष्ट केले की हा निर्णय 1 सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे.